नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जिओ, ब्लॅकरॉक, फ्लेक्सिकॅप फंडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय काय चेंजेस केले आहे. डिसेंबर 2025 या महिन्याचा डेटा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. जिओ, ब्लॅकरॉक, फ्लेक्सिकॅप फंड increases exposure in Adani Energy, HAL and 34 others. Reduce stake in Indigo and 12 stocks. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ, ब्लॅकरॉक, फ्लेक्सिकॅप फंड ज्याला मॅनेज करते जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, ही जी जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड आहे ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर आहे. तर मित्रांनो, या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने अडानी एनर्जी, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि इतर 34 स्टॉक्समध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे डिसेंबर 2025 या महिन्यानुसार. आणि तसेच इंडिगो आणि इतर 12 स्टॉक्समध्ये जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने आपली हिस्सेदारी कमी केली आहे सेम पिरियड म्हणजे डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने अडानी ग्रीन एनर्जीचे डिसेंबर 2025 मध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये 28,776 शेअर या कंपनीचे ॲड केले आहे. आणि डिसेंबर 2025च्या डेटानुसार अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 39,968 शेअर. आणि नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार हे शेअर होते 11,192 शेअर. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे 30,476 शेअर जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने ॲड केले आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये डिसेंबर 2025च्या डेटानुसार. आणि जर आपण पुढे बघितले तर 34 अदर शेअर. आणि मित्रांनो, HDFC बँकचे या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे सर्वात जास्त शेअर ॲड केले आहे 2.57 लाख शेअर HDFC बँकचे या फंडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केले आहे डिसेंबर 2025च्या डेटानुसार. तसेच भारती एअरटेलचे 2.52 लाख शेअर ॲड केले आहे. आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे 2.17 लाख शेअर ॲड केले आहे. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे देखील या फंडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 807 शेअर ॲड केले आहे. आणि डिसेंबर 25च्या डेटानुसार या कंपनीचे शेअर या फंडच्या पोर्टफोलिओमध्ये टोटल झाले आहे 11,586 शेअर. आणि एका महिन्याआधी म्हणजे नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार हे शेअर होते 10,779 शेअर. तसेच मित्रांनो, जर आपण बघितले या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्याही त्या कंपन्या ज्यांचे शेअर म्हणजे ज्यांची हिस्सेदारी कमी केली आहे, तर यामध्ये 13 स्टॉक्स आहे. आणि यांनी इंडिगो म्हणजे इंटरग्लोब एव्हिएशनचे 1967 शेअर कमी केले आहे. आणि आता यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे शेअर राहिलेले आहे 78,357 शेअर इंडिगोचे. तसेच जर आपण पुढे बघितले तर या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने अजून 12 स्टॉक्समधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, ज्यामध्ये सर्वात मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने फोर्टिस हेल्थ केअरचे सेल केले आहे. आणि जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने या फोर्टिस हेल्थ केअर या कंपनीचे डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये आपल्या पोर्टफोलिओमधून या कंपनीचे
59 लाख शेअर रिड्यूस केले आहे डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये. तसेच या फंडने आपल्या पोर्टफोलिओमधून TCSचे 50,249 शेअर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे 36,530 शेअर आपल्या पोर्टफोलिओमधून या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने आपल्या पोर्टफोलिओमधून कमी केले आहे, म्हणजे रिड्यूस केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण बघितले की जिओ फ्लेक्सिकॅप फंडने आपल्या पोर्टफोलिओमधून कोणत्याही त्या कंपन्या ज्यामधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे, तर यामध्ये टोटल 20 स्टॉक्स म्हणजे 20 कंपन्या आहे, ज्यामध्ये सेल, बॉश, थॉमस कुक इंडिया, पेट्रोनेट, LNG, पेटीएम, सम्मन कॅपिटल, ग्लोबल हेल्थ, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, सिग्नेचर ग्लोबल इंडिया, ट्रायडंट, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अजंठा फार्मा या कंपन्या आहे, ज्यामधून जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडच्या पोर्टफोलिओने कम्प्लिटली एक्झिट केले आहे डिसेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार. तसेच जिओ फ्लेक्सिकॅप फंडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा टोटल 15 कंपन्या आहे ज्यांची एंट्री केली आहे, ज्यामध्ये JSW ग्रुपची दिग्गज कंपनी JSW स्टील लिमिटेड, भारताची नंबर 1 पेंट सेक्टरची कंपनी एशियन पेंट्स, ब्रेनबीज सोल्युशन्स, द न्यू इंडिया अश्योरन्स कंपनी, अवंती फीड्स, सिमेंस एनर्जी इंडिया, कॅप्री ग्लोबल कॅपिटल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, कॅस्ट्रॉल इंडिया, अपोलो टायर आणि एमफेसिस या कंपन्यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि या अशा कंपन्या होत्या ज्या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये न्यूली ॲड केल्या आहे डिसेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार. आणि मित्रांनो, जर आपण जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट बघितला, तर डिसेंबर 2025 च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे 2,496 कोटी रुपये. आणि नोव्हेंबर 2025 च्या डेटानुसार हा AUM होता, म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट होता 2,231 कोटी रुपये. म्हणजे हा मंथ ऑन मंथ बेसिसवर या फंडचा AUM वाढला आहे. तसेच मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडच्या पोर्टफोलिओमध्ये टोटल 132 स्टॉक्स आहे. आणि नोव्हेंबर 2025 च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडच्या पोर्टफोलिओमध्ये टोटल 137 स्टॉक्स म्हणजे कंपन्या होत्या. म्हणजे जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने आपल्या पोर्टफोलिओमधून जर आपण टोटल बघितले, तर इथे 5 स्टॉक्स कमी केले आहे मंथ ऑन मंथ बेसिसचा जर आपण कंपॅरिझन बघितला तर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय काय चेंजेस केले आहे, तो डेटा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. तसेच या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडला कोणता फंड मॅनेज करतो हे देखील आपण बघितले आहे. आणि मित्रांनो, याचा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीसोबत काय रिलेशन आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.